दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। सोलापुरामध्ये मनोरमा परिवारातर्फे पाऊले चालती पंढरीची वाट हा आगळा विठ्ठलावर आधारित कार्यक्रम मनोरमा सांस्कृतिक भवन नगर येथे संपन्न झाला। या कार्यक्रमामध्ये 3 वर्षाच्या बालकांपासून 70 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती। या कार्यक्रमामध्ये 3 वर्षाच्या बालकानं नाम्याची गोष्ट सांगून रसिकांची मन जिंकली। कार्यक्रमाची रंगत प्राध्यापक अनिल लोंढे यांच्या विठ्ठलाच्या अनेक सुश्राव्य गीतांनी वाढत गेली। त्याचबरोबर विठ्ठलावर भावपूर्ण भक्तीने ओथंबलेल्या कविता यावेळी सादर करण्यात आल्या। परंतु त्यांनी पांडुरंगाला समजून घेतलेलं नाही, त्याच्यासाठी हा कळवून घेता तुला पांडुरंगा घालतीनं पिंगा भोट आली। कळवून घेता तुला पांडुरंगा घालतीनं पिंगा भोट आली। ना हाले पाणी पुरवलं देवा पहिली तो जीवा हाकणार। पुढी आता करू येते तुला बुडवले बुद्धीला पोच पाणी। नागरिक पुढे तर चांगले वाईट वागणे खोपट दाखवितो। ज्याने आला डाव तहान जवांची पूर्ण त्या जन्माची तुझ व्हावी। गांधींची करता दोष नशिबाचा रोष ना कुणाचा तुझ्यावर। एवढे कळता कोण सुडी तुला अर्पण तुला भले भले अर्पण तुला भले भले। रोज करतो तुझी प्रार्थना विठ्ठला बघा। धूळ काबा निकाशी असे चर्चही। धूळ काबा निकाशी असे चर्चही। सांग जाऊ कुठे दर्शना विठ्ठला। रोज करतो तुझी प्रार्थना विठ्ठला। खंत आजन्म केली मी आजही। खंत आजन्म केली मी आजही। करीत आलो सतत सामना विठ्ठला। रोज करतो तुझी प्रार्थना विठ्ठला। वारीमध्ये नाम हरीचा घुमला। वारीमध्ये नाम हरीचा घुमला। भजने अवघे विठ्ठल विठ्ठल झाले आणि चंदन झाले अवघ्या आयुष्याचे। चंदन झाले अवघ्या आयुष्याचे जिजणे अवघे विठ्ठल विठ्ठल झाले। आणि अभंग घेतो। या अभंगामध्ये विठ्ठलाने माझ्याकडे म्हणून घेतले म्हणजे विठ्ठलाचं जे मनोबल जे आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। उभा आहे तुम्हासाठी, उभा आहे तुम्हासाठी युगे 28 झाली। उभा आहे तुम्हासाठी युगे 28 झाली। वीट माझ्या पायाखाली घेऊन थांबलो। साऱ्या भक्तगणांची उतू उतू झाली भक्ती। साऱ्या या भक्तगणांची उतू उतू झाली भक्ती। ओढ भरलाय किती काय तुम्हा सांगू। दर्शनाने येतो सिंह हा जातो। दर्शनाने येतो सिंह हा जातो। मुख हे पाहतो विठ्ठलाचे। आम्ही वारकरी चुकू नये वारी। आम्ही वारकरी चुकू नये वारी। दुमुद पंढरी नाम घोषी। आमच्या तुवारी प्रतोची सावली। आमचा तो वाली प्रतोची सावली। भेटू दे
पावली वारीमध्ये पहावी पंढरी घरावी वारी. तिने विठुराया जिंकलेला आहे. भक्तीने जिंकला तू विठुराया, उभा पाठीशी तो तुझं सांभाळाया. जनी बसे तळाया हात लावी विठुराया. पाणी जातसे आणाया तर विठू येई धावून या. मुखी नाम घेत पांडुरंगा, जनी तूच झालीस चंद्रभागा. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. सोयराबाई तुझे हे जिव्हाळ्याचे अभंग. आम्ही असे दंग गुण विठोबाचे गायले. सखा पांडुरंग तू एक रूप झाले. सोडिलास प्राण विठ्ठलाच्या पायाशी. विठ्ठलाच्या पायाशी. कानोपात्र तुझं सम नाही कोणी या जगात. त्याचबरोबर अभंग, भजन, कीर्तन इत्यादी वडापूर येथील लहान मुलांनी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलं. तसंच नान्नज येथील शुभम जांभळे आणि सहकाऱ्यांनी विठ्ठलावरील भावपूर्ण अभंग सादर करून वातावरण भक्तिमय केलं. या कार्यक्रमासाठी साधारणतः 100-150 भक्त उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक माननीय श्रीकांत मोरे हे होते, तर संचारचे उपसंपादक माननीय प्रशांत जोशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. याची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आणि अशा सहकार्याच्या क्षेत्रामध्ये काम करताना किती अडचणी येतात हे मी पत्रकार म्हणून जरी माहिती घेतली नसली तरी तुम्ही प्रत्यक्षाचा अनुभवलेला आहे. आणि मला माहित आहे की मनोरमा परिवाराच्या वतीने ज्या सहकारी संस्था चालवल्या जातात, अशी बँक असेल, पतसंस्था असेल, मल्टीस्टेट असतील, अनेक अडचणी असल्या तरी त्या अडचणींवरती मात करून संस्था कशा पद्धतीने चालवल्या पाहिजे याचं एक आदर्श उदाहरण असेल तर ती मनोरमा. त्याचबरोबर मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनीष केत, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, अतुल बेले तसंच मसापच्या अध्यक्षा डॉक्टर श्रुती वडकबाळकर आदी मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमात विठ्ठलाची अतिशय प्रसन्न प्रतिमा आणि शाल देऊन उपस्थित मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं. भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणामध्ये 4 तासांचा वेळ कसा गेला हे कोणाला समजलंच नाही. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नादघोषामध्ये पाऊले चालती पंढरीची वाट हा कार्यक्रम संपन्न झाला. अतिशय आध्यात्मिक उंचीवर गेलेल्या या कार्यक्रमानं सर्वांच्या मनावर ठसा उमटविला. यावेळी सहकार्य या विषयावर मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा श्रीकांत मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. साहित्य बनलेले साहित्य आणि साकार तासाजवळच आहे. साहित्य साकाराची अनेक वेळा पु ल देशपांडे असतील किंवा दमन विलास असतील याच्याबद्दल टीका टिप्पणी पण केली आहे. तो हा विषय नाही, पण आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष का साजरा करतोय आणि कशासाठी? कारण या चळवळीने जे निर्माण केलेलं आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये, ते आपण नाव ऐकलं तरी आपण थक्क होऊन एवढी प्रचंड आर्थिक प्रगती या देशामध्ये झाली. जशी हरित क्रांती झाली आणि आज भारतीय बाजारपेठेमध्ये जगाला पुरवठा करायला एवढं गहू विकत आहे. आम्हाला गव्हाची आयात करावं लागत नाही, कारण हरित क्रांती झाली. एकरी जिथं 1-2 खरीप मध्ये गहू येत होता, 1-2 क्विंटल 4 क्विंटल, तिथे एकरी 30-40 क्विंटल गहू घेणारे याला 50 हरित क्रांती. पाण्याचा पुरवठा झाला, हरियाणा असेल, मंत्री असेल, इतर राज्यांमध्ये खताचा पुरवठा झाला. केंद्र शासनाने त्याला खास सबसिडी दिल्या, खास मदत केली आणि हरित क्रांती ग्रीन रेव्होल्यूशन ज्याला आपण म्हणतो त्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झाली. तशीच प्रगती ही व्हाईट रेव्होल्यूशनच्या माध्यमातून झाली. आता व्हाईट रेव्होल्यूशन म्हणजे काय, कोण सांगतो? व्हाईट रेव्होल्यूशन म्हणजे काय? क्रांती. डॉक्टर कुरियन असतील, आनंदच्या माध्यमातून गुजरातमध्ये जी क्रांती झाली, आज आनंदचं नाव पण आनंद म्हणतात की
अमूल दूध पिता है इंडियन, हे म्हटलं की लोकांच्या लक्षात येतं की अमूल म्हणजे काय. सहकाराची सक्सेस स्टोरी आहे. आज जगामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा ब्रँड विकसित झालेला आहे आणि जगभर अमूलने क्रांती केली आहे. अब्जावधी रुपयाचा 56,000 कोटीचा टर्नओव्हर या अमूलच्या माध्यमातून देशात चालतो. लाखो शेतकऱ्यांच्या घराघरामध्ये जो रोजगार आहे तो अमूलच्या माध्यमातून चालतो. ही सक्सेस स्टोरी आहे. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच प्रकारची धवळ क्रांती खेड्यापाड्यातून आपल्याला पाहायला दिसते. सहकार म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की आर्थिक चळवळ आहे. मुळात ही चळवळ सर्वसामान्यांसाठी म्हणून ही चळवळ आहे. मुळात ही चळवळ जी आहे की गोरगरिबासाठी आहे. सावकारी पाशातून शेतकऱ्याला मुक्त करण्यासाठी चळवळ आहे. जे 40% 50% ग्रामीण देशाखाली आले आहेत त्यांच्यासाठी ही चळवळ आहे. ज्यांच्याकडे स्वतःचा उद्योग उभा करण्याची ताकद नाही त्यांनी 10 माणसांनी एकत्र यायचं आहे आणि स्वतःचा स्टार्टअप सहकाराच्या माध्यमातून सुरू करायचा आहे. व्यवसाय कोणताही असो तुम्ही सहकारातून करू शकता. मग जॉईंट फार्मिंग असेल, पोल्ट्री असेल, सिमेंट उद्योगधंदा असेल, स्टील इंडस्ट्री असेल, बांधकाम व्यवसाय असेल, कुठल्याही प्रकारचा टेक्सटाईल, कॉटन टू फॅशन ज्याला आपण म्हणतो. कॉटन टू फॅशन अर्थ असते की कापूस शेतकऱ्यांनी निर्माण केला, त्याच्यापासून सर्की काढून बाजूला केला, सूत काढलं, सुतापासून त्याला आपण कापड तयार केलं, कापडापासून स्टिचिंग केलं. ही फार मोठी परंपरा आहे कॉटन टू फॅशन. आणि याच्या माध्यमातून इंटिग्रेटेड टेक्सटाईल मिल्स या देशामध्ये मुंबई, पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या असेल, इतर राज्यामध्ये विशेषतः साऊथ, म्हणून या सरकारी चळवळीतून महत्व वाटतं की आज देशामध्ये 2.5 कोटी सहकारी संस्था कार्यरत आहेत. 2.5 कोटी सहकारी संस्था म्हणून जवळपास 21 कोटी लोक या त्या कारणानं निवडले आहेत. 21 कोटी. तुम्हाला असं कसं शक्य आहे? वस्तुस्थिती एकेका साखर कारखान्यामध्ये 10,000 सभासद आहेत. एका स्पिनिंग मिलमध्ये 5,000 सभासद आहेत. नागरिक सहकारी बँक आमची 400 घेतली तर जवळपास 1,00,000 सभासद आहेत. कॉस्मॉस बँक घेतली तरी 50,000 सभासद आहेत. सोलापूर जनता जरी आमची घेतली तरी 50,000 पेक्षा जास्त सभासद आहेत. ज्या उस्मानाबाद जनता बँकेचे मी निवडणूक घेतली होती त्याचे 60,000 सभासद होती निवडणूक घेत असतात. आज देशामध्ये 1500 पेक्षा जास्त बँका कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 500 पेक्षा जास्त बँका कार्यरत आहेत. महाराष्ट्राच्या 18,000 पतसंस्था कार्यरत आहेत. जवळपास 1,00,000 सहकारी हाऊसिंग सोसायटी कार्यरत आहेत. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खिलबुडे यांच्यासह मनोरमा मल्टीस्टेटच्या अध्यक्षा शोभाताई मोरे, मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा अस्मिताताई गायकवाड, मनोरमा बँकेचे व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे, मनोरमा मल्टीस्टेटच्या व्हाईस चेअरमन शिल्पा कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.